आज रत्नागिरी नगर परिषदेच्या रस्त्यांच्या डांबर घोटाळ्यासंदर्भातली माझी पत्रकार परिषद आहे। माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही रत्नागिरी नगर परिषदेतून जी काही माहिती मिळवली ती या ठिकाणी आहे। त्याच्यातून असं निष्पन्न झालेलं आहे रस्ते का खराब झाले। माझ्या ह्या पदयात्रेमध्ये मी त्याचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला। जवळजवळ 114 कोटी रुपयाची कामं ही एका आर.डी. सामंत अँड कंपनी यांनीच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 44 कोटी रुपयाचा डांबराचा घोटाळा झालेला आहे असा आमचा आरोप आहे। कारण माहितीच्या अधिकारामध्ये ह्या डांबराची चलनं आजही प्राप्त झालेली नाहीत आणि ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये रवींद्र सावंत, स्वरूपाताई सावंत, उदय सामंत, जयश्री सामंत हे शेअर होल्डर त्यांचे आहेत, बॅलन्स शीटमध्ये आहे आणि त्यामुळे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, ऑफिस ऑफ प्रॉफिट हे इथं लागू होतं। उदय सामंत राज्य शासनाचे मंत्री आहेत, तेव्हा दबाव आणून या ठिकाणी हा सगळा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळे दर्जाहीन रस्ते झालेले आहेत। त्याचबरोबर यापूर्वीसुद्धा ह्यांनीच कामं घेतली रस्ते 2 वर्षाची DLP असताना त्या ठिकाणी परत ते रस्ते करण्यात आले आणि मग सातत्यानं ही कामं करून त्या ठिकाणी क्वालिटी कोणती मेंटेन झाली नाही आणि म्हणून रत्नागिरीला त्रास या ठिकाणी होतो। अनेक अपघात झालेले आहेत आणि ह्या सगळ्याची चौकशी व्हावी ही आम्ही या निमित्तानं मागणी करतो। तुम्ही म्हणाल की हे सगळं करत असताना आमच्या जीविकाला देखील धोका आहे, त्या संदर्भात तुम्ही साधारणपणे गेले अनेक दिवस मग MIDCच्या भूखंडाचे विषय असतील, सगळे अन्य विषय जे आहेत त्यामुळं मी हे सगळे आरोप केलेले आहेत। ह्याच्या सगळ्या चौकशी आता सुरू होणार आहेत आणि त्यामुळं हे सगळे सत्ताधारी लोक आहेत आणि मुंबईमध्ये ह्यांचे अनेक गुन्हेगारी विश्वासी संबंध असल्यामुळं माझ्या जीवाला भीती असल्याची मला शंका येते आणि म्हणून राज्य शासनाकडं मला आणि माझ्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।